नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला डेली म्हणजे आपण ज्यावेळेला बाहेर जातो त्यावेळेला सिंपल मेकअप कसा करायचा ना ते दाखवणार आहे. तर मी आज आपल्याला गेल्यावर साहित्य आणलेलं आहे. हे क्लिन्झिंग मिल्क आहे. ह्याच्याने काय करायचं, चेहरा क्लीन करायचा. दिसतंय का तुम्हाला? थांबा एक मिनिट. हे क्लिन्झिंग मिल्क आहे. ह्याच्याने काय करायचा, चेहरा क्लीन करायचा. मी आता तुम्हाला हे करून दाखवते. मेकअप करायच्या आधी ना ह्याने चेहरा क्लीन करून घ्यायचा. कापूस जवळ ठेवायचं, असं कापूस घ्यायचा. हो, खूप छान आहे. आणि हे असं कापसावर घ्यायचं आणि हे थोडंसं पुसून घ्यायचं कापसाने आणि हे पुसून घ्यायचं. चेहरा ना असा क्लीन करून घ्यायचा. तुमच्याकडे क्लिन्झिंग मिल्क नसेल ना तर दुधाची साय घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आणि असं क्लीन करून घ्यायचं. हे बघा, खूप ब्लॅक झालं. हे अजून तुम्हाला करू वाटलं असं थोडंसं करायचं ते क्लीन. सिंपल मेकअप करायचा ट्राय करते मी. आपण ज्यावेळेला गडबडीत बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला असं पटकन मेकअप करता आलं पाहिजे. खूप दिवस झाले आता मी केलं नाही. हे 11 करत होते. तेव्हा किती क्लीन होतंय ते. असं क्लीन घ्यायचं करून सुरुवातीला. आणि आता मी बॉडी लोशन लावून घेते. बॉडी लोशन हे बघा, हे लॅक्मीचं आहे. लॅक्मीचं महाग आहे बरं का. हे किती रुपयाला आहे? 250 रुपयाला हे लॅक्मीचं. खूप सुंदर आहे. मॉइश्चरायझर आहे हे. असं अप्लाय करून घ्या. खूप दिवस झाला आता मी मेकअपच केला नाहीये. बघूया आता. असं पूर्ण बॉडीमध्ये हे जिरलं पाहिजे बरं का. आता हे लॅक्मीचं घ्यायचं फाउंडेशन. हे मी आज आणलेलं आहे. हे बसतच नाही. हे लॅक्मीचं घ्यायचं फाउंडेशन. किती रुपयाला आहे? 100 रुपयाला आहे. छोटंसंच आणायचं, जास्त महाग आणायचं नाही. ज्या दिवशी तुम्हाला यूज करायचं आहे ना, आता संक्रांतीच्या सणाला वगैरे तुम्ही यूज करणार किंवा लग्नाला, त्याचं छोटंसंच आणायचं. आता मी काय करते, हातावर घेते. लॅक्मीचं फाउंडेशन आहे. कमी प्राईसमधलं आणायचं एकदम. 1-2 दिवस यूज करायला हळदीला किंवा लग्नामध्ये. आता मी हे ह्याच्याने पसरून घेते आता ह्या चेहऱ्यावर. खूप छान
छान येते आहे. थोडं थोडं यूज करते. अगदी थोडंच घेतलंय आम्ही. पसरते नाही, मला वाटत नव्हतं कोण लॅक्मेचं पसरत असेल. हे छान होतंय. अगदी थोडंच घेतलंय मी, बघा किती छान पसरते ते. ते फाउंडेशन म्हटलं ना, मला असं आवडतच नव्हतं अजिबात पहिलं. आता छान पसरते. एक मिनटं, एक इथं खूप डाग आहेत माझ्या इथं. हे बघा संपलं. बघा पहिला चेहरा कसा होता माझा, आता कसा दिसतोय. आता मी लॅक्मेची पावडर वापरत नाहीये, मी पॉन्ड्सची वापरणार आहे पावडर. पॉन्ड्सची पावडर वापरणार आहे. हे मी डेली यूज करते. हे लहान बाळांना यूज करतात का नाही ते असं. लॅक्मेची पावडर पसरत नाहीये. टिकली काढते मी. अरे बापरे, किती गोरा दिसायला लागला चेहरा. आणि छान पसरायला येतं. ज्याला जसं जमतं कम्फर्टेबल मेकअप करायला, तसं 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 सामान यूज करा. तुमच्या चेहऱ्याला जे सूट होतं तेच वापरा. ते मोबाईलमधलं बघून असं काहीतरी यूज करू नका. हलके प्रोडक्ट तर अजिबात यूज करू नका, स्किन बाद होते. जे काय वापरायचं तुम्हाला लॅक्मेचं वापरा. पसरलं का मला सांगा. ते मी जे स्प्रेड केलं ना फाउंडेशन, व्यवस्थित लागलं का कमेंट करून सांगा. मला तर ते ह्याच्यापेक्षा हेच खूप आवडतं. म्हणजे खूप छान पावडर लावायची, सगळीकडे व्यवस्थित लागते. आणि ते व्यवस्थित पुसून व्यवस्थित स्प्रेड करा, नाही तर काही ठिकाणी असं हे दिसतं, खूप विचित्र दिसतं ते डार्क. झालं. आता हे खूप गोरी दिसायला लागली. आता मी आई
त्या ड्रॉवर मधलं माझी पेन्सिल दि ग. आता हे आज मी ना अकलूजला गेल्यावर हे केलेलं आहे, लेअर कट केलाय ना, त्यामुळे केस बाहेर येत आहेत. आता मी हे करणार लिपस्टिकचं. आधी हे लावायचं व्हॅसलीन. ह्याने काय होतात, ओठ म्हणजे हेल्दी राहतात आणि ओठांना जरा चमक येते. बघ किती छान दिसतंय. आता आई, त्या मशीनच्या ड्रॉवर मध्ये पेन्सिल आहे का ती दे ग माझी. आता हे लिपस्टिक पण ब्रँडेड वापरा. त्या ड्रॉवर मध्ये माझी पेन्सिल इकडे टाकते. हळू हळू पाडू नको. ती माझी पेन्सिल आहे बघ, ही घे, बॅटरी घे. बघ असेल त्याच्यात. आता मी हे आणलेलं आहे, ब्रश आणलेले आहेत मेकअप केल्यानंतर हे करायला. ब्रश आणलेले आहेत थांबा आधी. आणि हे लॅक्मीचं, एक मिनिट, हे काय माझ्या लक्षात येईल, ॲब्रोज पेन्सिल. हे काय करायचं, जरा माझ्या पेंट आहेत ना, हे डार्क करून घ्यायचं. हां राहू दे, जरा शांतता ठेवा, जरा थांब. 5च मिनिट राहिलं त्यात, थांब, वाजू नको. हे ॲब्रोज पेन्सिल आहे, ॲब्रोज आहे बघा, असे डार्क दिसतात ॲब्रोज. मग माझ्या खूप फेंट आहेत ना, मग मी आणलेत. इथं थोडंसं हे होतंय, खूप पांढरं दिसतंय मला असं. आले का व्यवस्थित? आता हे ब्रश आणलेलं आहे मी, हे मला वाटतं 80 रुपयाला भेटला. आता हे यूज करायचं आहे. इथं पिंक वगैरे लावता ना तुम्ही, पिंक, ब्ल्यू, इथं कलर आपण हे करून घेऊ. हे डबी आहे, इथे तुम्ही असं पिंक हे करून घेता, कलर लावून घ्यायचा याच्यामध्ये. माझे इथं जरा मोबाईल बघून हे थोडंसं ब्लॅक पडलंय, इथं थोडंसं हे करते. मी सगळीकडेच लावून बघितलं, एवढं काही हे नाही आहे. असं डोळ्यांना पण हे करू शकता तुम्ही.
कसं दिसतंय आता बघा. त्याच्यानंतर काजळ. काजळ कुठे गेलं? काजळ. मी हे लायनर जरा बाहेर घेते, मला आवडतं खूप. कसे दिसत आहेत बघा, छान दिसतंय का नाही काजळ लावल्यामुळे. ॲब्रोज व्यवस्थित आलेत का हे? थोडासा जाड पाहिजे ब्रश, हे खूपच हे होते. आता त्याच्यानंतर थोडंसं हे मी आता हेनेच हे करते, हे थोडंसं पिंक झालं नाही आहे. मी ह्याच्याने केला, हे पण लिपस्टिक आहे, इथं यूज केलं. आता डोळ्यांना पण यूज करते. आलं का छान? हे ब्रश ना तुम्ही जाडच घ्या. हे बघा, थोडंसं मी कमी प्राईसमधलं आणल्यामुळं ते केस बाहेर निघायला लागलेत. आता थोडंसं चांगल्या क्वालिटीचं आणा. आता फायनली टिकली लावते. लिपस्टिक व्यवस्थित लागली का? आता केस मोकळे सोडते मी. जरा लेअर कट केलाय.
अशी टिकली लावायची वरती. छान आला का मेकअप? मेकअप छान झाला का कमेंट करून मला सांगा. ते काजळ लावलं ना माझ्या डोळ्यात पाणीच येतं. मेकअप छान आला का कमेंट करून सांगा. मेकअप छान आला का कमेंट करून सांगा. चला बाय.